आता तुम्हाला जो समोर दिसतोय तो नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प आहे आणि आता त्याला म्युझियम मेमोरियल म्हणून बनवलेलं आहे. इथे हिटलरने केलेल्या अत्याचाराची साक्ष तुम्हाला बघायला मिळते. आम्हाला हलकं हलकं माहिती होतं की लिन्सच्या रस्त्यावर कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स आहेत. काल ललिता मावशीने मॅपमध्ये बघितल्यावर कळलं की ते आम्ही जिथे राहतो आहे मथौसेन तिथेच आहे. तर आज आम्ही तो कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बघायला आलो. ॲक्च्युली ह्याला टुरिस्ट स्पॉट नाही म्हणता येणार. युद्धामध्ये जी काळी हिस्ट्री असते, काळा इतिहास म्हणजे वाईटपणा माणूस किती करू शकतो त्याची साक्ष देणारी ही एक मेमोरियल साईट आहे. कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स जर तुम्ही इंटरनेटवर फाइंड आउट केलं तर तुम्हाला कळेल. इथे हिटलरने वेगवेगळ्या देशातल्या ज्यूंना आणून इथे डांबून त्यांच्यावर अत्याचार करून करून त्यांना मारलेलं. ह्या मेमोरियल साईटमध्ये डच, पोलिश आणि अजून पण एका देशातले आहेत. असे 3 वेगवेगळी मेमोरियल्स आहेत. पुढे जाऊन बघूया. आम्ही कॉन्सन्ट्रेशन कॅम्पच्या आतमध्ये आहोत आणि आम्ही ऑडिओ गाईडची नावाचं एक डिव्हाइस घेतलं आहे आणि प्रत्येक साईटच्या एक एक पॉईंटवर गेल्यानंतर ते डिव्हाइस आम्हाला माहिती नव्हतं इथे काय काय घडलेलं. तर हा जो एरिया आहे इथे वेगवेगळी मॉन्युमेंट्स बांधलेली आहेत. मॉन्युमेंट्स नाहीत, मेमोरियल्स ह्यासाठी बांधलेली आहेत की ह्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये ज्या ज्या कंट्रीच्या लोकांना मारलं गेलं, त्या कंट्रीच्या लोकांनी जेव्हा वर्ल्ड वॉर एंड होत आलं आणि सोव्हिएत ट्रूप्सने म्हणजे रशियन ट्रूप्सने जेव्हा अटॅक करून कॉन्कर करायला सुरुवात केलं जर्मनीला, ज्यावेळेला त्यांना आशा जागृत झाली की आता ते वाचू शकतात, त्यावेळेला त्यांनी आपापल्या लोकांच्या ज्यांच्या लोकांना टॉर्चर करून मारलेलं होतं त्यांच्या मेमोरीसाठी एक मेमोरियल इथे बांधलेलं आहे. इकडचा इतिहास फारच दुःखदायक आहे. इथे खाली दरी आहे. तर त्यांनी इथे सांगितलं की ह्या दरीमधनं खाली लोकांना ढकललं जायचं आणि खाली खूप मोठी दरी आणि तिकडे स्टेप्स आहेत आणि त्या स्टेप्सवरनं म्हणजे जे प्रिझनर्स आहेत किंवा इनमेट्स आहेत ज्यांना इथे आणलं जायचं, ज्यू लोकांना किंवा वेगवेगळ्या त्यांच्या प्रिझनर्सना, त्यांना दगड उचलून वर न्यायला लावायचे. तिकडे खालून पायऱ्या आहेत त्या वरपर्यंत जातात आणि त्या पायऱ्यांमध्ये एवढी गर्दी व्हायची की सगळ्यांना एकमेकांना ढकलावं लागायचं आणि त्यातच त्यांचा पडून मृत्यू व्हायचा. आणि कधीकधी खेळ म्हणून इथून ऑफिसर्स बंदुकीने त्यांना शूट करत बसायचे. अशा पद्धतीचं टॉर्चर इथे चालायचं. पुढचा भाग दाखवतो तुम्हाला. हे पण एक मेमोरियल आहे. ह्या पॉईंटवर या ऑडिओ गाईड वरून आम्ही नंबर टाईप करून ते आता ऐकणार आहोत. हे कॉन्सन्ट्रेशन कॅम्पचं मेन गेट आहे. इथून सगळ्या प्रिझनर्सना आणि कैद्यांना घेऊन यायचे आणि ह्या गेटमधनं आणल्यानंतर ही जी वॉल तुम्हाला दिसते या वॉलला लागून त्यांना उभं करायचे आणि थंडी, ऊन कितीही काही प्रखर असू दे तरी त्यांना बराच वेळ कधी पूर्ण दिवस उभं राहावं लागायचं आणि नेक्स्ट ऑर्डर येईपर्यंत. आणि बरेचसे लोक इतके थकून आलेले असायचे त्यांना मारलं जायचं, वाटेत बीट केलं जायचं, टॉर्चर केलं जायचं, तरी त्यांना इथे उभं राहावं लागायचं. आणि त्यानंतर हा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प आहे. ह्या कॅम्प्समध्ये त्यांनी सांगितलं की इथून नेल्यानंतर त्यांना त्यांचे सगळे कपडे काढले जायचे, त्यांना काही साबण किंवा सोप न लावता शेव केलं जायचं, पूर्ण अंगावरचे केस आणि डोक्यावरचे केस आणि चेहऱ्यावरचे केस काढले जायचे. त्यात त्यांना बऱ्याच जखमा पण व्हायच्या. आणि ते झाल्यानंतर सगळ्या लोकांना डंप केलं जायचं एका कॉमन बाथरूममध्ये आणि वरून शॉवर यायचा आणि धक्काबुक्कीमध्ये, चेंगराचेंगरीमध्ये त्यांच्यावर पाणी पडून ते बाहेर निघायचे दुसऱ्या साईडने. आणि बाहेर पडल्यानंतर त्यातल्या एका माणसाचं आत्मचरित्र त्याने लिहिलं आहे. तर त्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की त्या दुसऱ्या चेंबरमधनं, बाथरूमच्या चेंबरमधनं बाहेर आल्यानंतर त्यांना कधी कधी कळायचंच नाही की आपण एकमेकांना पण ओळखतोय की नाही. तर तो जो लॉन्ड्री चेंबर आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तो बेसमेंटला असायचा लॉन्ड्री चेंबर आणि सगळ्या लोकांना एकच ढगळ टाईपचा जागा दिला जायचा आणि
ढगळ जागा आणि ढगळ अंडरवेअर असे कॉमन कपडे सगळ्यांना घातले जायचे. तर आता आपण तो चेंबर बघूया. लोक टुरिस्ट येत आहेत तिथे. ह्या साईटमध्ये असं बघायला गेलं तर असं वाटतं की खूप लोकांच्या किंकाळ्या आणि दुःख आणि वेदना दबून राहिलेली असं वाटतं. म्हणजे एक वेगळीच फिलिंग येते ह्या कॅम्पमध्ये. ही टुरिस्ट साईट नाही आहे, म्हणजे मिक्स फिलिंग्स आहेत की माणूस एवढा क्रूर कसा काय होऊ शकतो. एकदमच भयान असं वातावरण आहे इकडे. मला वाटतं इथून ते कपडे धुतले जायचे सगळ्यांचे एकत्र. इथून कपडे डंप केले जायचे आणि इथून कपडे बाहेर निघायचे. मला वाटतं हा मला वाटतं कॉमन शेविंग एरिया होता. इथे सगळ्या लोकांना शेव केलं जायचं, काही सोप वगैरे न लावता. आणि इथून पुढे सगळ्यांना डंप केलं जायचं. हा वॉशिंग एरिया म्हणजे कॉमन बाथरूम. जर तुम्ही वर बघितलं तर सगळीकडे शॉवर्स आहेत. आणि तुम्ही इमॅजिन करू शकता की आता इथे त्यांनी लाईट लावलेत, पण अशा कंजस्टेड रूममध्ये असं कुणालाही वाटेल की एक फॅक्टरी आहे जिकडे मशीन्स बनवले जातात. त्या फॅक्टरीमध्ये अंधार आहे आणि वरून तुमच्यावर असं म्हणजे सगळ्यांना एकमेकांना दाबून घुसवलेलं गेलेलं आहे आणि ह्याच्यात वरून तुमच्यावर पाणी पडतं आहे. तर कशी सफोकेटिंग फिलिंग येईल ती या रूममध्ये होती. आणि इथे काय घडलं असेल याची आम्ही कल्पना पण नाही करू शकत. खूप माणसांच्या किंकाळ्या आणि वेदना इथे भरलेल्या आहेत. काचेवर थोडीशी माहिती पण लिहिलेली आहे त्यांनी. आणि मी ज्या डॉक्युमेंटरीज बघितलेल्या आहेत कॉन्सन्ट्रेशन कॅम्पवरच्या, त्यात त्यांनी असं सांगितलेलं की ह्याच अशा आंघोळीच्या रूम्सना गॅस चेंबर म्हणून पुढे वापरलं गेलं. आणि हे जे शॉवर्स तुम्हाला दिसतात बघा, त्याच्यात जिथून पाणी यायचं त्या पाण्याच्या इनलेट सोर्सच्या जागी ते पॉयझनस गॅसचं 2 केमिकल्सचं कॉम्बिनेशन टाकायचे आणि मग तो पाण्यातनं मिक्स होऊन इथे डायरेक्ट माणसांवर यायचा. आणि लोकांना वाटायचं की त्यांना आंघोळ करण्यासाठी ते पाठवलं जातं. वॉल आहे अजूनही तुम्ही वरच्या तारा बघू शकता. पोस्ट लक्ष ठेवायला. हा जो एरिया तुम्हाला मागे दिसतोय ह्याला रोल कॉल एरिया म्हणायचे. ह्या एरियामध्ये बेसिकली सगळ्या प्रिझनर्सना सारखं लाईन लावून उभं केलं जायचं काउंटिंगसाठी. ही एक प्रोसेस होती रोल कॉल म्हणून. त्या प्रोसेसचा पर्पज असा होता की
दरवेळेला हेड काउंट कैद्यांचा हेड काउंट करण्यासाठी सगळ्यांना म्हणजे कधीही सकाळ दुपार संध्याकाळ विंटर समर काही वेळ न बघता त्यांना आपल्या बॅरिकेड्समधनं बोलवलं जायचं आणि लाईनअप केलं जायचं आणि त्यांना अटेन्शनच्या म्हणजे पोझिशनमध्ये स्ट्रेट उभं राहावं लागायचं. म्हातारे लहान मुलं बायका कोणीही असू देत आणि ह्या लाईनमध्ये सरळच्या सरळ उभे राहून त्यांचं मग हेड काउंट घेतलं जायचं की कोण किती आहेत आणि मग त्यांच्या लिस्टमध्ये जितके लोक कमी असतील त्यांना समजायचं की काही लोक मेलेली आहेत बॅरिकेड्समध्ये, मग त्यांना ते त्यांच्या बॉडीज बॅरिकेड्समधनं बाहेर आणायचे. आणि ह्याचा पर्पज त्यांनी सांगितलं की हेड काउंटसाठी किंवा कोणी प्रिझनर्स पळून गेले असतील ह्यासाठी किंवा त्यांना स्वतःची ताकद पॉवर दाखवण्यासाठी की आमचं वर्चस्व कसं तुमच्यावर हे दाखवण्यासाठी भरपूर वेळा ह्या ड्रिल केल्या यायच्या आणि कधीकधी ह्या ड्रिल्स पूर्ण दिवसभर चालायच्या. म्हणजे विंटर बर्फ काही असू दे त्यांना कमी कपड्यात असं इथे उभं राहावं लागायचं आणि हा जो एरिया आहे हा त्यांचे बॅरिकेड्स आहेत त्यांना राहावं लागायचं आणि समोरचा हा लॉन्ड्री एरिया. पुढे बघूया. हा टॉयलेट एरिया. आता आम्ही कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बघितला पण ते ऑडिओ गाईड जे होतं डिवाईस त्याची लिमिट 2 तासच होती म्हणून ते आम्ही रिटर्न केलं. त्याच्यानंतर थोडंसं खाल्लं. आता आम्ही परत जातो. हे मॉन्युमेंट आणि म्युझियम जे आहे म्हणजे हा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प एंट्री फी एकदम फ्री आहे, काही नाही आहे आतमध्ये, म्हणजे पैसे द्यावे नाही लागत तुम्हाला. हा त्यांचा रोल कॉल एरिया जिथे सगळ्यांना लाईनमध्ये उभं केलं जायचं.
वाटतं हे एक स्पेसिफिकली एक व्यक्तीबद्दल आहे. हे कदाचित ते फादर असतील. ते सेम व्यक्ती तिन्ही पेंटिंगमध्ये. हां, मला पण ते शूट करायचं जरा. आजचा आमचा दिवस थोडासा वेगळा होता. मिक्स फिलिंग्स होते. पण असं खूप आनंदी होतो असं नाही सांगता नाही येणार. कारण सकाळी आम्ही माउंट हॉझन नावाच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्सला, नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पला व्हिजिट दिली. जर तुम्ही प्रत्यक्ष तिकडे गेलात, मला माहीत नाही इंटरनेटवर बघून किंवा पुस्तकात वाचून किंवा वर्ल्ड वॉर 2ची पुस्तकं वाचून कितपत असर पडत असेल, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये उभे राहता आणि त्या वेगवेगळ्या टॉर्चर रूम्स बघता, त्यावेळेला जे काही तुमच्या मनात होईल किंवा तुमच्या आतमध्ये हलेल ना, ते वेगळं आहे. ते सांगता नाहीत. त्याच्यानंतर माहीत नाही, मला मूड नाही राहत. त्यामुळे आज माझी काही फोटोग्राफी पण नाही झाली. सकाळच्या वेळेला फक्त कॉन्सन्ट्रेशन कॅम्पबद्दल माहिती देण्यासाठी म्हणून मी व्हिडिओ कॅमेरा काढला, थोडंसं ब्लॉगिंग केलं आणि त्यात माहिती दिली कोणत्या कोणत्या चेंबर्समध्ये काय काय व्हायचं. पण फोटोग्राफी करण्याचा मूड नाही आला आता तो. आणि आम्ही ठरवलेलं कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बघायला मिळणं प्रत्यक्षात ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ही संधी मिस नाही करायची. त्यामुळे आज आम्ही फुल डे त्याच्यासाठीच काढला होता. 4:30 पावणे 5पर्यंत आम्ही तिथेच होतो आणि आम्ही ठरवलेलं की तो बघायला वेळ मिळावा म्हणून लिन्झ नावाच्या शहरामध्ये फक्त बुकिंग करून ठेवायचं, जे जवळच होतं. तिथून आमच्या आधीच्या हॉल्टपासून 20-25 किलोमीटरवरच आहे. तर आम्ही कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बघताना हाफवेमध्ये बुकिंग करून ठेवलं. तर आज आम्ही Airbnb बुकिंग केलं. लिन्झमध्ये एक प्रायव्हेट अपार्टमेंट घेतलं आहे, जसं आमचं व्हिएन्नामध्ये होतं तसं, आणि स्वस्तात डील मिळाली. तर होपफुली आता आम्ही तिकडे वेळेत पोहोचू. कारण इथे ह्या बाजूला युरोपमध्ये 8:30पर्यंत लाईट असतो आकाशात, आरामात सायकल चालू शकतो. फक्त मगाशी एक प्रॉब्लेम, असा छोटासा प्रॉब्लेम झाला की कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधून बाहेर येताना जो रस्ता लागतो तो आम्ही चुकून हायवेला कनेक्ट होणारा घेतला आणि त्या हायवेवर बायसिकल लेनच नव्हती. पण जोरात हाय स्पीडने भरपूर गाड्या जात होत्या. पण गाड्या शिस्तबद्ध असल्यामुळे आम्हाला कोणी कट मारून जात नव्हतं, लांबून ओव्हरटेक करत होते. तर आता तो 3.5-4 किलोमीटरचा पॅच कवर केल्यानंतर आम्हाला डायव्हर्जन मिळालं, जे परत युरोवेलो 6ला कनेक्ट होतं. आणि तुम्ही आता बघू शकता फायनली परत आम्ही डॅन्यूब नदीला लागलेलो आहोत युरोवेलो 6वर. बायसिकल पाथवरच सायकल चालवतो आणि आता थोडंसं शांत वाटतं. सकाळच्या एपिसोडनंतर पुन्हा निसर्गाचा आस्वाद घेता येतो आहे हळूहळू. कारण ते जे विचार आहेत ना कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये गेल्यानंतरचे, त्याच्या सहजासहजी बाजूला नाही करू शकत तुम्ही. म्हणजे बाकीच्यांसाठी मी नाही बोलू शकत, पण माझ्यासाठी तरी ते अचानक बघून आलं आणि बाहेर आल्यासारखं नॉर्मल टुरिस्टसारखं वागणं आणि परत खुल्लडबाजी करणं तसलं नाही जमत. त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो तुमच्या डोक्यावर, विचारांवर. पण असो, आता सिनरी खूपच छान आहे. कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बघताना पाऊस पण भरपूर पडत होता,
त्यामुळे थंडी पण होती. आणि आता पाऊस नाही आहे, म्हणजे पाऊस ऑलमोस्ट बंद झाला आहे. तरी काही काही थेंब पडतातच. आता पण एक कॅमेरावर थेंब पडला, पण ड्रिझलिंग आहे ते, पाऊस नाही म्हणता येणार. 1-1.5 तासामध्ये कदाचित आम्ही अपार्टमेंटपर्यंत पोहोचू. प्लीज इंट्रोड्यूस yourself. I'm Ravi Ranjan Kumar. Moved in very recently here about 8 months back in Linz, Austria. I live here with my family, my wife Uma and 2 kids. They are 9 years and 12 years. I'm a hobby cyclist, mostly into road biking. Have done quite a bit of long distance rides in India. Something called Tour of Nilgiris is a stage race in India which was started by me, co-founded by me. Let me put it that way. Let me correct. That's great. Yeah, and yeah, so that's about me more or less here. I tend to stay, and I assume I'll be staying here for long. So yeah, that's about me. Yeah. That's my wife coming. Oh. Hello. Hi. Hi. I'm Ravi. Oh, hi. Nice to meet you. Same here. You're from India? Yep. Great. You look like you are racing cyclist. Yeah. So I'll take off now. Sure. Hopefully see you. Where do you stay? I stay pretty nearby. You'll about 10 kilometers from here. On That the will be right Linz, side. right? Sorry. 10 kilometers from here is Linz, right? Linz, yeah, that's where I stay. Oh. So you'll come across this lake on the right side called Pleshinger Sea. Yeah, and Pleshinger Lake, and wow, okay. So just beside that, on the other side of the lake. I Okay. stay, yeah. Cool location to stay. Yeah. Okay. Nice meeting you. Same here. Chalo. Bye. Bye. भारतातला कोणीतरी भेटला जो सायकलिस्ट फक्त सायकलिंगच्या पॅशनसाठी इथे येऊन राहिला आहे. तो म्हणतोय कदाचित काही वर्ष जास्त राहील, तो त्याला अजून माहीत नाही, तो फिक्स फायनली इथेच परमनंटली सेटल होणार आहे की नाही, पण सायकलिंगच्या पॅशनसाठी तो इथे येऊन सेटल झाला आहे फॅमिली सकट. चांगलं वाटलं अशा लोकांना भेटून. म्हणजे अशा अर्थाने नाही म्हणत आहे मी, चांगलं वाटतं म्हणजे सायकलिस्ट लोक भेटले आणि त्यातनं भारतीय की मस्त वाटतं. बाय द वे मी भारतातच राहणं प्रेफर करतो. तो म्हणत होता तो बँगलोरचा आहे आणि सायकलिंगच्या पॅशनसाठी त्याला म्हणे इंडियामध्ये सुटेबल नव्हतं वाटत, म्हणून तो इथे येऊन सेटल झाला फॅमिली सकट. बायको मुलं सगळेच, आणि त्याचा मोठा मुलगा आहे 12 वर्षाचा, तो माउंटन बायकिंग करतो. असं तिकडे टूर ऑफ निलगिरी म्हणून केरळ आणि कर्नाटकमध्ये असतं, ते त्याने को फाउंड केलं आहे. आता तो इथेच आहे. तो म्हणतो काही मी राहीन इथे जास्ती वर्ष, माहीत नाही मला आणि परमनंटली सेटल होईन की नाही, पण तो म्हणाला आता मी परमनंटली मूव्ह झालो फॅमिलीला घेऊन. हो. तर गुगल आंटीने आम्हाला दाखवलेलं आहे की हा एक रस्ता आहे, तो म्हणे आम्हाला नदीच्या पलीकडे क्रॉस करायला मदत करेल. तर गुगल आंटीवर विश्वास ठेवून आम्ही ह्या रस्त्यावर आलो आहे. हा रस्ता काय आहे ते तुम्ही बघा. हा असला रस्ता आहे ऑफ रोडिंग. बघूया. म्हणजे मेन रस्ता सोडून गुगल आंटी सांगते की ह्या रस्त्याने जा. तर होपफुली आमचे टायर पंक्चर न होता आम्ही तिथे पोचू असं आशा करतो. असं बघायला गेलं तर हा जंगलातला रस्ता आहे. जंगल असं नाही, आणि इथे सगळे युरोवेलेच्या आजूबाजूला सगळी झाडी आणि जंगलच असतं. तर त्यातनं जाणारा हा रस्ता आहे. जरा बॅलन्सिंग टास्क आहे. मध्येच वाळू बिळू होते. हे लोक कसे चालवते, टायर धसत आहेत मध्ये मध्ये. ह्यांचे बारीक टायर आहेत त्यामुळे कदाचित धसू शकतील. सावकाशच जायला पाहिजे.
बघूया आता, नशीब आजमावूया काय होतं. असं वाटतं आपण ट्रेकला चाललोय. हो, वाट चांगली आहे. हा रस्ता लागला आणि अशा रीतीने तो रस्ता पण इथेच कनेक्ट होतो ललिता मावशी. पण आपल्याला ॲडव्हेंचर करायला मिळालं ना. मैथिली वैता गेला आता. गुगल आंटीने आम्हाला हा रस्ता सांगितला. असं बघायला गेलं तर हा ॲडव्हेंचरच रस्ता होता, पण आमचा रस्ता पण तिथून कनेक्ट होत होता, प्रॉपर रस्ता या रस्त्याला. पण चांगलं आहे, अशी डायव्हर्जन झाली की जरा जसं आपण म्हणतो अळणी वरण भातामध्ये लोणच्याचा झटकारा, तसा आम्हाला हा रस्ता मिळाला आणि मस्त राईडमध्ये चव आली. मैथिली येते तर आम्ही थांबतोय तिच्यासाठी. पुढे डायव्हर्जन आहे, तिथून पलीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. चला. ऑस्ट्रियामधल्या फॅक्टरीजचं पोल्युशन. आम्ही लिन्झ टाऊनकडे पोचलेलो आहोत. माझ्या अंदाजानुसार 1.5-2 किलोमीटरच असेल आपलं अपार्टमेंट. पण हे जे पोल्युशनचे धूर आहेत त्यांचा एक पॅटर्न बनला आहे. तो पॅटर्न मस्त दिसतोय म्हणून मी शूट करतो, दुसरं काय नाही. आजचा आमचा दिवस जबरदस्त होता. तू घेऊन नाही पाहिजे. आम्ही एअरबीएनबीमधनं अपार्टमेंट बुक केली आहे आणि अपार्टमेंटचा जो होस्ट होता तो एकदमच मस्त आहे. त्याचं नाव प्रोनाऊन्स करायला मला होत नाही कारण वेगळं स्पेलिंग आहे. पण तो आम्हाला म्हणजे घरात येऊन त्याने रूम दाखवली, सायकल पार्क करायला हेल्प केली आणि इथे रेस्टॉरंट दाखवायला तो म्हणाला मी तुमच्यावर चालत येतो आणि तुम्हाला इंडियन रेस्टॉरंट दाखवतो. आणि आम्ही इथे इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलो फॉर अ चेंज. बघा तुम्ही इकडचा ॲम्बियन्स आणि क्लासिकल म्युझिक लागलं आहे. तर आम्ही इंडियन बुफे ऑप्ट केला आहे आणि मस्त ॲम्बियन्स आहे इकडे. आम्ही मस्त मसालेदारच खाणार आहोत होपफुली. तर जेवण घेऊन येतो आणि जेवण घेतल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो, पुढची गंमत सांगतो. बाय. इंडियन बुफे घेतला आहे आम्ही. जेवढं थाळीत मावेल तेवढं मी घुसवलं आहे. ते 3 इडियट्स मूवीमध्ये सगळे लग्नाच्या वरातीत घुसतात आणि ताट भरून घेतात ना, इधर ॲडजस्ट करियो उधर ॲडजस्ट करियो, तसं मी केलं आहे. तर बघूया पोटात जातं का. पहिल्यांदा हाताने खाण्याची मज्जा. हो, अरे हो, आज आपण हाताने खा. मला काही एटिकेटचे फरक नाही. तुम्ही कधी असा प्रकार बघितला असेल का की युरोपमधल्या एका हॉटेलमध्ये बसून मी हात खरकटे करून मस्त चाटून पुसून खातोय बघा. वा, तुझा फोटो घ्यावाच लागणार. आहा, आनंद. हा जो आनंद आहे, भारतीय जेवण मी खातोय आणि ते असंच खायचं असतं बघा. असं घ्यायचं. इकडे बघ, इकडे बघ. ही बघा माझा फोटो बघा. हा जो आनंद आहे, 7 दिवसांनी आपण खातो ना. भारतीय माणूस जेव्हा बोटं चाटून भारतीय जेवण युरोपमध्ये बसून खातो, ऑस्ट्रियामध्ये, वा.